की सुकन्या अविनाश निगडे यांची कन्या आज स्पर्धा परीक्षेच्या याच्यातून बँक प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा देऊन आज बँक ऑफ महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आज तिची नियुक्ती होते. त्या परीक्षा तसं पाहिलं तर फार अवघड असतात. एका बॅचचे मला वाटतं पुढे 2 मुलं, 4 मुलं, 5 मुलं अशा पद्धतीनं तो निकाल त्या ठिकाणी लागतो आणि पहिल्याच प्रयत्नात तिने मिळवलेलं यश हे गावच्या दृष्टीनं घोषणावं आहे. आज त्यांचे वडील अविनाश यांनी बी पूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये जाईल त्या गावाला आदर्श गाव बनवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी एक पायंडा रचलेला आहे आणि त्यांचंही काम त्या ठिकाणी गोविंदच्याला घोषणावं असं काम तालुक्यामध्ये आहे. आज त्यांची मुलगी या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे उज्ज्वल असं यश संपादन केल्यानंतर साहजिकच गावाला त्याचा आनंद झाला. आज दुपारची वेळ असल्यामुळे बाकीचे सगळे लोक बाहेर आहेत, पण जसं कळलं तरी लोक येऊन त्या ठिकाणी त्यांना भेटतायत. तर बाबा तू तुझ्या पद्धतीने गावचे एक नाव चांगलं उंचवलं. आत्ताचे आपले डीवायएसपी पदावर नियुक्ती झाली. आज तू म्हणजे एक वाटचाल चांगल्या दृष्टीनं नव्या पिढीची चालू आहे. तुझं जे मिळालेलं यश आहे नव्या पिढीलाही तू त्या ठिकाणी सांग कशा पद्धतीने परीक्षा दिल्या पाहिजे, काय केलं पाहिजे, म्हणजे नवीन पिढी जी आहे त्यांनाही चांगला आपला एक मार्ग मिळतो. आज बाकीच्या गावामधून आपण बघतोय स्पर्धा परीक्षेचा एकदा एक मुलगा त्या ठिकाणाहून निवड झाली की बाकीची मागची पिढी त्याच पावला पाऊल ठेवून चालते. आपण एक चांगल्या पद्धतीनं मार्ग मुलांना दाखवत आहात. तुझं गावच्या वतीने या ठिकाणी भरभरून आम्ही कौतुक करतो आणि तुझा अनुभव काय आहे तू या ठिकाणी सांगावा अशी विनंती करतो. माझे नाव प्रार्थना निगडे. मी 2024 मध्ये बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग केले. त्यानंतर मी ऑनलाईन क्लासेस लावून बँकिंगचा अभ्यास सुरू केला. मुळातच माझं गणित चांगलं असल्यामुळं मला या विषयामध्ये आवड होती. बँकिंग क्षेत्रामध्ये मला आवड होती. त्यानंतर मी 2025 मध्ये IBPS POH प्रिलिम्स मेन्स क्वालिफाय झाले आणि डिसेंबरमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझी आता बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदी